मौजे लाडसावंगी तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील शेतकरी उपोषणास बसले। तहसीलदार साहेब यांचे दिनांक 21/3/2023 रोजीचे आदेश। माननीय उपविभागीय अधिकारी साहेब, उपविभागीय कार्यालय छत्रपती संभाजीनगर न्यायालयाचे दिनांक 24/11/2023 रोजीचे आदेश असून माननीय उपविभागीय अधिकारी साहेब छत्रपती संभाजीनगर न्यायालयाने यापूर्वी पारित केलेल्या आदेशाची संबंधित मंडळ अधिकारी हे अंमलबजावणी करत नसल्याने त्यांच्यावर ठोस स्वरूपाची कायदेशीर कारवाई करण्यात यावी। गट नंबर 150, 151, 152, 153 व 154 मध्ये जाण्या येण्याच्या वंशपरंपरागत व हिवाटीचा रस्ता त्वरित मोकळा करण्यात यावा। यासाठी दिनांक 24/6/2024 रोजी सकाळी 11 वाजता सर्व त्रस्त शेतकरी हे गट नंबर 154 मध्ये त्यांच्या संपूर्ण कुटुंबातील सदस्य व पाळीव प्राण्यांसह बेमुदत आमरण उपोषणास बसले आहेत। मला दोन्ही बाजूचे ये दे रहे ना यहाँ से निकाल रहे ना आगे चला है। नहीं ये बात ध्यान रखो। पता नहीं ना ये दो मध्ये तळ व्हायली काही सरकारी याची जमीन व्हायली तो बांध लागला किंवा नारळ या अलीकडे ते बांध तिकडे लच्छवाडी शिवार लागत कुठं लच्छवाडी म्हणजे दुसरं गाव आहे का? बेचिराग गाव आहे त्याला शेवटी आपल्या याच्यातच आहे। जो बांध आहे ना तसा येतो बरं का। तर पुढे हे सगळे गट लागत लागते पुढे लागते त्या शेतकऱ्याला अडचण कोणत्या आमच्या मग आऊच काय 159 गट नंबर ती शिव आहे ना सुलतानपूरची शिव त्या ती टच होरली नाव लिहून द्या तसं मला सरळ कसं होतं त्याच्या पट्ट्यात पुरे याचे सगळ्या रस्ते होऊन जाते ते बी पर्याय रस्ता ते बी होतो बरं का पर्याय रस्ता ते बी होतो पर्याय रस्ता माया पण बी कसा एकूण एकाचे बिचारे जाते येते आम्ही जाऊ त्याचं असं काही पाहून वाटत तुमच्या कोपऱ्यावर निघतो लगेच नाना तिथं इकून कशी करसान तुम्ही इकून काढून घ्यासान मी आडो आपली खाजगी ये म्हणून मग खाजगी माझ्यासोबत त्या तिकडे होऊ शकतो भावना नाही भावना घडीत बदलती मला काय विचारलं काय ना कमीत कमी 20 वर्षापासून तहसील चक्रा मारतो। मग तहसीलदार साहेब काय लेटर दिल्याच्या नंतर ते म्हणते आज या पुन्हा 8 दिवसाला या पुन्हा 15 दिवसाला या आम्ही जर जात तसं ते आश्वासन देत राहते आम्हाला गेल्याच्या नंतर काम काही होत नाही। मग आम्ही वकील लावला एडीएम कडे वकील लावून तारखी केल्या एडीएम ना आम्हाला निकाल दिल्याच्या नंतर तहसीलदाराकडे दिला तो तहसीलदारांना सांगितलं मंडळ अधिकाऱ्याला यांचा रस्ता मोकळा करून देण्यात यावा द्या म्हणे करून सनी पण मंडळ काय अधिकारी येतो आणि बस इथपर्यंत होतं तिथपर्यंत होतं याच्या पुढे तुम्ही होत नाही हे खाजगी आला असं सांगतो आम्हाला। हा याच्या पुढे मला अधिकार नाही म्हणतो। हा या संदर्भात आपण वरिष्ठांना भेटलं त्यांच्या वरिष्ठाला आता आम्ही वेळोवेळी भेटलो पण ते आम्हाला प्रतिसाद देतच नाही त्याच्यामुळे उपोषणाची पाळी आली आमच्यावर। असं आहे नुसतीच आम्ही चक्रा मारतो शहरामध्ये जातो येतो ते काही हे घेत नाही आमचं त्याच्यामुळे उपोषण करायची पाळी आली आमच्यावर आता। असं आहे काय नाव आपलं? गणेश तुळशीराम पडुळ। आमची अशी समस्या आहे की 2001 पासून आम्ही अनेक निवेदनं देऊन तहसीलदार एडीएम कलेक्टर जेवढे काही असतील अधिकारी त्यांना आम्ही वारंवार तक्रारी निवेदन देऊन सुद्धा आमचा कोणताही फायदा झालेला नाही।
आम्ही 20 वर्षापासून सतत झटून सुद्धा आम्हाला कोणताही मार्ग काढून सरकारने रस्ता मिळवून दिला नाही. यासाठी आम्हाला कोणत्याही प्रकारची सरकारने रस्ता द्यावा अशी आमची कळकळीची विनंती आहे. आम्ही सर्व शेतकरी कालपासून उपोषणाला बसलो आहेत आणि आमचं अमर उपोषण जोपर्यंत आम्हाला हक्काचा रस्ता मिळत नाही तोपर्यंत आम्ही हटणार नाही. जीव गेला तरी मागे पाहणार नाही असे आम्ही कळकळून सर्व अधिकाऱ्यांना सांगतो. एवढं सांगून माझे 2 शब्द संपवतो. काय मागणं आहे तुमच्या उपोषणाचं? शेतकऱ्यांचा जे रस्ता आहे ना, ते रस्ता ऑर्डर होऊन 2023ला ऑर्डर झालेली आहे. तर ते रस्ता मंडळ अधिकाऱ्यांनी त्या खुणा रोवून आणि या रस्त्याचा निकाल लावून देण्याचा विषय. निकाल लागलेला आहे, फक्त त्यांनी जागेवर जायमोक्यावर येऊन आणि पाणी करून या शेतकऱ्यांना रस्ता मोकळा करून द्यायचा विषय. तहसीलदाराला बोलले होते हो, बोललो होतो आम्ही सगळे शेतकरी. तहसीलदारासमोर गेलो एकदा आणि त्याच्यानंतर निवेदन दिलं. काय आश्वासन दिलं तुम्हाला? त्यांनी मंडळ अधिकाऱ्याला सांगलं का जे हे आपला निकाल लागलेला आहे एटीएम साहेबाकडे आहे, तुम्ही जायमोक्यावर जा आणि रस्ता मोकळा करून द्या. ते आले होते का उपोषणात? आज आले होते मंडळ अधिकारी. काय त्यांनी काही आश्वासन वगैरे? हा, तहसीलदार साहेबाचं लेटर आहे म्हणते त्यांच्याकडं. रस्ता देतो म्हणते का? हो 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 म्हणले. आपण त्यांच्या पत्रावर समाधान आहे का? नाही म्हणते, समाधान नाही. यानंतर आपले आंदोलन काय दिशा राहणार? आंदोलन दिशा अशी माझी नाही तहसील आत्महत्या करणार. जाऊ दे नाही आत्महत्या करणार. कितवा दिवस आहे तुमच्या उपोषणाचा? दुसरा दिवस. वंदना मस्के, प्रहार महिला जिल्हाध्यक्ष. आमची रस्त्याची मागणी रस्ता आम्हाला मिळाला पाहिजे. आमचं 2001 पासून चाललं बा. आमचं पहिल्यांदा रस्ता आमचा 2014 मध्ये झाला सर. तिथं गाड्या आल्या, पोलिसवाले आले, फौजदार आले, तहसीलदार साहेब आले. तेव्हा त्यांची मालं होते डोक्या उडले मक्का पळे. ते म्हणे आमच्यावाले म्हणे साहेब आहे का साहेब म्हणे आता वरून आधाराला बिल्डिंगच उठतील म्हणे. मग काय करा साहेब आम्ही म्हणजे त्याच्या पाया पडा. मग त्यानं काय केलं आमच्या 2-3 माणसाला समजून जायला वाटलं माला मोडते 2 महिने आहे का. मग त्यानं काय केलं एकदमला अपिली केली, एस टी काढली. मग आम्हाला तारखी करावंच लागल्या. आता तारखी त्यांनी आम्ही केल्या, आमच्याकडून निकाल लागला 2023 मी निकाल लागला. माझा किती 2023 कुठे राहिलं 24 कुठे राहिलं असा मंडळ अधिकारी यांनी तहसील असे पहा. आपला उपोषणाचा कितवा दिवस आहे आणि काय आपल्याला काही आश्वासन दिलं का अधिकारी? काही दिलं नाही आजपासून, काही दिलं नाही. दुसरा दिवस आहे आमचा. कालपासून आम्ही बिगर अन्न पाण्याची इथं बसलेले. कोण येऊन गेलं तुमच्याकडे? आमच्याकडे फक्त पोलिसाला येऊन गेला आणि गावचे लोक. मंडळ अधिकारी हा, मंडळ अधिकारी येऊन गेला, चालत येऊन गेला. त्यांनी काही आश्वासन दिलं, काही पत्र वगैरे? मंडळ कार्यक्रम लांबूनच लावलंय काम, त्यांनाच लांबून लावलंय. 2023ला रस्ता झाला ना त्याचं येऊन काम द्यायचं काम होतं त्याचं. पहिले लोक जे आलते 2014 मध्ये ते का अमेरिकाचे आलते का, त्याने JCB सगळं सांगितलं, काम चाललं, धडाधड मोड लागले, ते पाया पडू लागले. आम्ही म्हणलं जाऊ द्या 2 महिने माल यायचे जाऊ द्या. मग ते आम्हाला 10 वर्ष झाले. ते आमच्या 2-3 माणसांनी माझं ऐकलं असतं रस्ता तवाच झाला असता. माणूस 3 माणसं तरी आमची म्हातारी तिकडे गेली तर बापा जाय म्हणे लोक मला माहिती म्हणे. तर मग पोरगा म्हणे तुम्हाला हे समजत नाही म्हणजे आम्हाला राहणार नाही. तवाच होत होता मला जाऊ द्या म्हणे. क्यू केली म्हणजे ते आमचा जीव घ्यायला लागले. आता आमचे खाजगी नंबर आहेत त्याचे खाजगी, आम्ही नाही एवढं लोकांना वाट. आमची शिव बी नाही, आमची शिव नाही, आमची खाजगी आहे. आम्ही बाहेरगावचे लोक येले म्हणून त्याला सहन व्हाय ना. जात्यवादी लोक आहेत हे. आपलं नाव बाबा? माझं नाव रतन चौखाजी मिसाळ. हो.